आर्ग्युमेंटचे विषय बघा सगळ्यांचे. कोण आपल्या लोकांसाठी लढताना आपल्याला तिथे दिसतंय, कोण आपल्या लोकांसाठी झटताना आपल्याला तिथे दिसतंय अधिवेशनात? कोणीच नाही. चला धन्यवाद. प्लीज काहीतरी करा अशी सगळ्यांना विनंती. घटना घडताय आता शरद पवार यांना बीडमधल्या घटनांविषयी त्यांना चिंता वाटते, घटना वाढते त्याच्याविषयी. आता त्यांना देखील मी काय म्हणू मला कळत नाहीये. त्यांच्या वयाचा आदर, त्यांच्या सगळ्याचा आदर, पण हे काय आहे? म्हणजे ही जी माणसं आहेत तर वडील म्हणून त्यांच्याकडनं अपेक्षित होतं ना की त्यांनी त्यांच्या लोकांना त्यांचा कान पकडणं, चुकल्यावर कान पकडणं. तर ते काय म्हणाले होते मागच्या वेळेस की धनंजय मुंडेला आम्ही अनेक वेळा पाठीशी घातलं. काय काय त्यांच्या गोष्टी पाठीशी घातल्या, का घातल्यात पाठीशी तुम्ही? तिथल्या तिथे त्यांना जर धडा शिकवला असतात शरद पवारांनी तर आज हे सगळं घडताना दिसलं नसतं. बीड मधले जेवढे आमदार आहे, एक पंकजा मुंडे सोडून सगळे त्यांच्या पक्षातले होते. काय केलं त्यांनी त्यांना? काय शिकवलं त्यांनी त्यांना? आत्ता पण आज जे मला तिसरं प्रकरण कळलंय, उबाटा गटाच्या लोकांनी काय कारवाई करतील ते. जसं शिंदे गटाच्या माणसांवर मी आता सांगून ते त्यांचा बोर्ड उतरवला आणि त्यांचं घर त्यांना परत मिळवून दिलं, तसं या सगळ्यांनी प्रत्येकाने त्यांच्यावर कारवाई केली तरच हे सगळं बंद होईल. या सगळ्या पक्षांना गरज आहे. खरं तर सगळ्या पक्षांना गरज आहे की त्यांनी आता याच्यावर कारवाई करावी. प्रत्येक असा माणूस जो चुकीचं वागेल त्याच्यावर कारवाई करणं हे प्रत्येक पक्षाकडनं अपेक्षित आहे. आणि जर हे होत नसेल, हे सगळं थांबत नसेल तर या पक्षांवर बहिष्कार टाका अशी सुद्धा मागणी करणं गरजेचं आहे. धनंजय मुंडेंच्या प्रकरणात मागे तुम्ही अजितदादांची भेट घेतली होती. आता पालकमंत्री आहेत आणि घटना वाढतात आहे. आता तुम्ही अजित पवारांशी काही भेट घेणार? मला कोणाचीच भेट घेण्याला मला काही अर्थ वाटत नाहीये. सगळ्यांची भेट घेऊन सुद्धा 3 महिने कोणीच काही कारवाई केली नाहीये. आता मी कोणाचीही भेट घेणार नाहीये. मला फक्त वाटतंय की हे सगळं थांबलं पाहिजे. गृहमंत्रींनी हे थांबवलं पाहिजे. आणि पहिलं तर पूर्ण पोलीस जो विभाग आत्ताच्या घटकेला बीडचा आहे ना, त्यांना बीडच्या जिल्ह्याबाहेर टाकून सगळ्या नव्या लोकांना आणण्याची गरज आहे. आणि तसे निर्देश गृहमंत्र्यांनी द्यावे अशी त्यांना नम्र विनंती आहे माझी. बीडमध्ये जाती व्यवस्था मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे आता एसपी जे आहेत नवनीत कावत यांनी प्रत्येक पोलीस स्टेशन किंवा त्यांचे जे अधिकारी आहेत त्यांना सूचना केल्या होत्या की आडनाव त्या ठिकाणी